बहुत कुछ बोल सकते हो, तो मुझे लगता है कि आपको कम से कम 2-3-4 बोलना चाहिए, ओके? आराम से बोलिए, आराम से, और सी ईच एंड एवरीबॉडी मूवमेंट भी करिए यहाँ आके, हाँ? कसं काय तुम्ही इथे स्टेजवर आलात ना, तुम्ही गुड मॉर्निंग मला कॉलेज लाईफ म्हटलं की सर्वांना वाटलं असेल की वाव यार छान टॉपिक आहे, खरंच छान टॉपिक आहे. पण कॉलेज लाईफमध्ये काय ना एलिव्हन ट्वेल्थ तर माझं स्वतःचं पर्सनल बोलते मी पुढं. म्हणजे बी एस सीला असताना मी बी एस सी केलेला, तुम्ही सर्वांनी पण काहीतरी ग्रॅज्युएशन केलेलं. सगळ्यांचं ऑलमोस्ट कोरोनामध्ये झालेलं, त्यामुळे कॉलेज लाईफ तिकडे तर काही झालंच नाही आहे. आणि आणि इथे आल्यानंतर कॉलेज लाईफ काय असते ते कळलं. कॉलेज लाईफमध्ये ना मित्र मैत्रिणी रोज भेटतातच. मला म्हणजे तिकडे जेव्हा मी फार लांबची आहे आणि तिकडे कॉलेज लाईफ काही जगायला मिळालीच नाही. इकडे आल्यानंतर बघितलं तर इथे पण काय होतं ना, म्हणजे कॉलेज लाईफ काय असतं ना की बाहेर फिरायला जायचं वगैरे असं काहीतरी. पण माझं थोडं वेगळंच झालं. इथे आल्यानंतर कॉलेजमध्ये इथे SRTला फक्त 3च बॉयज होते. त्या डिपार्टमेंटला हो, म्हणजे माझ्या क्लासमध्ये. ठीकच तुम्ही नाही, गर्ल्स जास्त होते, बॉयज 3च होते. गर्ल्स होतं गर्ल्स होते बऱ्यापैकी. होता है म्हणजे हे थोडं हे झालेलं. ऑड होतं ना थोडं. ऑडच होतं ना तेच. मला काय वाटलं की नंतर म्हणजे बेसिकला नाही कोरोनामध्ये झालं ठीक आहे. पण इकडे इक्वॅलिटीमध्ये किंवा कॉलेज लाईफ म्हणजे काय असतं ना, फिरायला वगैरे बाहेर किंवा फ्रेंड सर्कल खूप छान असं काहीतरी. पण इथे पण ते काही झालं नाही माझ्यासोबत. म्हणजे इथे तेच म्हणजे बऱ्यापैकी होतं काय. आणि म्हणजे आणखी खूप काही असतं, पण सर्वांनी एन्जॉय करायला पाहिजे. कॉलेज कसं असतं? एन्जॉय करायला पाहिजे कॉलेज लाईफ. म्हणजे हे दिवस ना इथून गेल्यानंतर